सविनय आणि अत्यंत भक्तीने सादर करीत आहे. गुरुपौर्णिमेचं निमित्त साधून चतुरस्र गायक, संगीतकार, गुरुवर्य मास्तर कृष्णराव यांच्या रचनांचा कार्यक्रम कृष्णार्पण. मास्तर कृष्णराव यांच्या रचनांचा कार्यक्रम कृष्णार्पण. अहो ताई, किती उशीर तो? सॉरी मावशी. सॉरी म्हटलं की झालं. असू दे असू दे, तशी वेळेवरच आली आहेस तू, काही बिघडत नाही. पण तू अभ्यास करून आली आहेस ना? हो. दाखवू? हो, दाखव ना. संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर हे अनेक गुणांनी बहरलेले व्यक्तिमत्व होते. एक रंगतदार गायक, अभिजात नट, कल्पक संगीतकार, कुशल वक्ता असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला खुलवीत होते. बरोबर. पंडित भास्कर बुवा बखले म्हणजे शास्त्रीय गायक सुहास दातार, सुधीर दातार यांच्या मातोश्रींचे वडील. गुरुवर्य देवगंधर्व भास्कर बुवा बखले यांचे मास्टर कृष्णराव हे पट्टशिष्य होते. वा वा वा, अद्या अभ्यास तर अगदी छान केलायस. पण तुला आठवत आहे ना, काल आपण कार्यक्रम केला होता, कुठे केला होता सांग? भारत गायन समाज. बरोबर, भारत गायन समाज हा देवगंधर्व भास्कर बुवा बखले यांनी स्थापन केला. आणि आता जी तू नावं घेतलीस ना, माननीय सुहास दातार, सुधीर दातार, हे तिथं राहायचंय बरं का. आणि आज आपण जिथे कार्यक्रम करतोय झपूरचा, इथे एक अतिशय सुंदर दालन आहे प्रभातचं. प्रभात फिल्म कंपनीमध्ये मास्तर कृष्णराव संगीतकार होते, माहिती आहे ना तुला? त्यामुळे अशा सुंदर सुंदर गोष्टींनी जिथे जिथे मास्तरांच्या स्मृती पेरलेल्या आहेत अशा ठिकाणी आपण कार्यक्रम करतोय. आणि हा सगळा आमच्या आनंदाचा विषय आहे श्रोते हो. त्यामुळे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्याला आमच्या गुरुकुलांचं कौतुक करण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इथं आपण उपस्थित राहिलात. त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतंय. आपण सर्वांना वंदन करूया. करूया ना मंडळी, वंदन करूया आपण सगळ्यांना. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे. केशरी, भीक, पलास, काफी यांसारखे मधुर राग मास्तरांच्या विशेष आवडीचे. बर. ओढाणा हा तर त्यांचा चढलेला राग. तिरंग, मारवा, सोहनी, जयत कल्याण, यमन, पुरिया, श्याम कल्याण, प्रभाती, सूर मल्हार हेही अगदी हमखास रंगणारे. एसपी कॉलेजात त्यांचा एक कार्यक्रम झाला. त्यात त्यांनी त्यांची चीज म्हटली.
ऐकली. बसंत बहार रागातली. वसंत बहार, हिंडोल बहार, भैरव बहार असे कितीतरी जोड राग ते लीलया गात असत. त्यांचे कसं. अहो ताई, गाडी थांबवा तुमची. गुगल केलेलं सगळंच असं वाचायचं नसतं. येतंय का काही त्यातलं? काय मारे बसंत बहार, भैरव बहार. आपण कोणते राग शिकलात का आतापर्यंत? माहितीयेत का? काही आठवत असलं तर सांगा बरं. यात आहे का काही? काफी आणि अमर. मग सध्या तेवढंच पुरे. रसिको हो, मास्तरांनी खरोखरच खूप शास्त्रीय रचना केल्या. नवराग निर्मिती केली. जोड रागांची जोडणी अशी करत असत की ऐकणारा अगदी थक्क होऊन जात असे. त्यांच्या प्रतिभेची व्याप्ती अमाप, अतुल्यच. पण मंडळी, आज मात्र आम्ही आमच्या जे आवाक्यात आहे तेवढी छोटी झेप घेणार आहोत. आम्ही आपल्याला मास्तरांच्या पहिल्या रागसंग्रहातल्या काही सुंदर आणि प्रचलित बंदिशी ऐकवणार आहोत. ऐकूयात.
हजारो श्रोत्यांना आपलंसं करण्याची चतुराई दाखवणारे मास्तर आणि महाराष्ट्र रसिकांच्या पसंतीला 100% उतरलेले आणि रसिकांना सुखवणारे तेही मास्तरच. मावशी, तुला माहितीये का काय? एकदा ना मास्तर एका मैफिलीत गात होते. बरं. चीज होती आयो रे जीत राजा रामचंद्र. तेवढ्यात एक आश्चर्य घडले. काय? बाजूच्या रानातून एक वानर आले, शिरले म्हणजे हॉल मध्ये आलं, थेट ऑर्गनवर जाऊन बसले. अरे बापरे. ऑर्गन वादक अष्टेकर गुरुजी चांगलेच गडबडले. तेव्हा मास्तर त्यांना म्हणाले, भिवू नका, साक्षात हनुमान आले आहेत श्री रामचंद्राचं गाणं ऐकायला. मास्तर शांतपणे गात राहिले व अष्टेकर गुरुजी ऑर्गनवर साथ करीत राहिले. ती चीज संपेपर्यंत ते वानर कोणतीही गडबड न करता ऑर्गनवर गुपचूप बसून गाणे ऐकत होते. चीज संपल्यावर आले तसे परत निघून गेले. म्हणजे सॉरी मावशी, आता पुढचं गाणं रामाचं आहे ना, आणि मी हा किस्सा वाचलेला होता, तो मला सांगायचाच होता. ज्येष्ठ भाताई ठकार यांनी तो लिहिलेला आहे. त्यांच्या लहानपणीची गोष्ट, ती घडलेली गोष्ट. राम लक्ष्मण जानकी हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, सियावर रामचंद्र की जय. जाऊया. मास्तर वाग्येयकार होते. त्यांनी हजारो बंदिशी रचल्या. त्यांनी 3000च्या वर मैफिली केल्या. मास्तरांनी आपल्या सबरंगी प्रतिभेनं रंगदेवतेला सहजपणे वश करून घेण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे रसिकांवर अधिराज्य केलं. मास्तरांच्या गळ्यात काही बलस्थानं सुद्धा होती. आवाजातला गोडवा, माधुर्य या सगळ्या गोष्टींमुळे मास्तरांचं गाणं नेहमी चिरतरुण राहिलं. हजरजबाबीपणा हा पण एक त्यांचा विशेष गुण बरं का. यातूनच मास्तरांच्या हमखास रंगणाऱ्या, लोकांना डोलवत ठेवणाऱ्या गाण्याचा जन्म झाला. मास्तरांची हीच दुर्मिळ कल्पनाशक्ती त्यांना चित्रपट क्षेत्रात संगीत देण्यासाठी सुद्धा उपयोगी पडली. चित्रपटाची योजना, पार्श्वदेखावा, गायक गायिका, दिग्दर्शकांचं मत या सगळ्या गोष्टी जमेला धरूनच सिनेमात गीताची चाल शेवटी कायम होत असते. चित्रपट हे केवळ संगीतावर उभं राहिलेलं रोपटं नव्हेच, दिग्दर्शक आणि इतरही तांत्रिक सल्लागार यांच्याकडे शेवटचा निर्णय असतो. चित्रपट संगीताच्या इतिहासात, विशेषतः मराठी चित्रपट संगीताच्या इतिहासात मास्तर कृष्णराव यांच्या कामगिरीचा आढावा अभिमानपूर्वक घ्यावा असाच आहे. नाट्यकलेतून सेवानिवृत्त होऊन मास्तर चित्रपटाच्या मोहमयी नगरीत शिरले होते. कल्पक संगीतकाराला नव्या कल्पना विकसित करण्यासाठी सिनेमासारखं दुसरं क्षेत्रच नाही. आणि त्यात व्ही शांताराम सारखे उत्स्फूर्त दिग्दर्शक मास्तरांना भेटल्यानंतर मास्तरांची कला अनेक अंगाने खुलली. मावशी, मी आणखीन एक गोष्ट वाचले. म्हणजे प्रभातचा एक चित्रपट होता, शेजारी. 1941-42 साली हिंदू आणि मुसलमान यांच्या एकतेवर हा सिनेमा बनवला होता. विश्राम बेडेकरांची कथा होती आणि मास्टर कृष्णराव यांचं संगीत. अशा विषयावरचा त्या काळातला पहिला सिनेमा होता हा. त्या सिनेमाच्या सुरुवातीलाच ना एक सुंदर भजन आहे. भार्गव वैद्य आपल्याला ते गाऊन दाखवणार आहे. ऐकूयात आपण? नक्की.
शास्त्रीय गाणं किती सुंदर आहे हे सांगत असताना गुरु शिष्य परंपरेबद्दल मुलांना सांगावं असं मला खूप वाटायचं. ते त्यांना पटेल आवडेल असं करून सांगण्यासाठी सर्व विद्वज्जन किंवा संगीतज्ञ यांच्यातला मुलांशी सहज नातं जोडू शकणारा मला मनापासून पटणारा दुवा एकच होता, ते म्हणजे मास्तर कृष्णराव. ते अत्यंत विद्वान शास्त्रीय गायक तर होतेच, पण ते तितकेच सर्व गीत प्रकारांशी मुक्त बांधिलकी असणारे संगीतज्ञ होते. एकीकडे अभिजात गायकीचं गांभीर्य जपणारे आणि दुसरीकडे गोकुळचे वीर आम्ही कृष्ण आमचा राजा किंवा तुझाच छकुला तुझाच गे माऊली सारखी बालसुलभ गीते करणारे मुलांना आवडतील असे संगीतकार आजोबा सुद्धा होते. त्यांचे कितीतरी सहज सांगता येतील असे अचंबित करणारे किस्से सुद्धा होते. त्यांच्या याच गीतांमधनं पुढची वाट काढत एके दिवशी मला मुलांना त्यांच्या गायकीतूनच रागसंगीत पण किती बहारदार आहे ते सांगता येणार होतं. 1938 साली मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झालेला गोपाळकृष्ण हा चित्रपट आणि त्यातली गाणी त्या काळात प्रचंड गाजली.
या चित्रपटापासून चित्रपटातील गाण्यांच्या स्पर्धा घेण्याची पद्धत रूढ झाली. पुढील काळात मास्तरांनी प्रभातचे संगीतकार म्हणून अमर ज्योती, वहा, माणूस, शेजारी, लाखाराणी या चित्रपटांना दर्जेदार संगीत दिलं. येस, गोपाळ कृष्ण. तुम्हाला माहितीये का रसिक हो, इतका भारी आहे ना तो सिनेमा. ब्लॅक अँड व्हाईट आहे पण मजा येते बघताना. आणि जेव्हा शूटिंग झालं ना तेव्हा खूप मुलं होती त्या सिनेमात आणि खूप गाणी सुद्धा. सगळे एकत्र राहून प्रॅक्टिस करायचे म्हणे नाही हो, खरंच करायचे. आणि बरं का आद्या, त्यावेळेच्या नट्यांना म्हणजे तो जो सिनेमातला वेश असेल गोपीचा तो घालून सिनेमातलं चित्रण खरं दिसलं पाहिजे म्हणून त्या गायींचं दूध सुद्धा कंपल्सरी काढायला लागायचं रोजच्या रोज प्रॅक्टिस म्हणून. बाप रे, किती कष्ट असतील त्याला, केवढा वेळ लागत असेल, पण मजाही असेल खूप. अर्थातच. गाणी कितीतरी आहेत त्या सिनेमात. मावशी, आपण आज कार्यक्रम करतोय तर मला त्या सिनेमातली 2 तरी गाणी नक्कीच ऐकायचे. ऐकूयात ना आता? ऐकूया म्हणतेस? मग आपण शांता आप्तेंचं गाणं पाहिजे. चला तर मग. गातीये आपल्या समोर कोण गातीये? सानिका ताई. येस.
अजून एक सुंदर गीत ऐकूया, गोपाळ कृष्ण. खूपच गोड आवाज. गप्पातही रंग भरण्याची खूपी साधलेली होती. बालगंधर्व त्यांना रंगमूर्ती म्हणत असत. रोज संध्याकाळी वेळ मिळाला की बालगंधर्व विचारी, रंगमूर्ती आजची काय ताजी बातमी? आणि मग मास्तर कधी खटाळपणाने कधी तळमळीने नटवर्गाच्या अनेक हकीकती इत्थंभूत सांगत असत. चिजा बांधणं, गोळा करणं, त्या नीटनेटक्या करणं याचा मास्तरांना फार छंद होता. सतत नवं काहीतरी निर्माण करण्याचा त्यांचा स्वभावच होता. प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे म्हणाले होते की मराठी चित्रपटासाठी कुठलीही तर्ज मनात आणावी. मग त्या चालीचं गणगोत मास्तरांच्याच कुठल्या तरी गाण्याशी चालीशी मिळतंय हे आमच्या लगेच लक्षात यायचं. अभंग गवळणी म्हणजे मास्तरांचा हातखंडा प्रकार. जनसामान्यासाठीच्या अनेक मैफली मास्तरांनी त्यांच्या अभंगांच्या हुकमी एक्क्याने जिंकलेल्या होत्या. एक काळ असा होता की ज्याच्या त्याच्या ओठावर मास्तरांचं देव म्हणे नाम्या पाहे, ऐक ऐक सखये बाई, कृष्ण माझी माता हे किंवा यासारखे अवीट माधुरीचे अभंग किंवा गवळणी घोळत असत. महाराष्ट्रातल्या भजनी गायनाला रागदारीची बैठक देऊन मास्तरांनी एक निराळीच परंपरा प्रचलित केली. बालगंधर्वांच्यासाठी रचलेल्या कान्होपात्रा, अमृतसिद्धी या नाटकातल्या अभंग आणि पदांनी भजनी परंपरेचं एक नवं दालन उघडलं आणि हाच धागा उचलून पुढची भजन परंपरा अधिक संपन्न झाली असंच म्हणावं लागेल. मास्तरांच्या गवळणीपैकी एक प्रसिद्ध आणि अगदी प्रसन्न गवळण आपण आता ऐकणार आहोत कन्हैया नाझीरकर याच्या आवाजात.
त्यांचं संगीत दिग्दर्शनातलं पुरोगामित्व पाहून अक्षरशः चकित व्हायला होतं. माझे गुरुजी पंडित निळकंठबुवा अभ्यंकर हे 22 वर्ष संगीतकार सी रामचंद्र यांचे सहाय्यक संगीत दिग्दर्शक होते. सी रामचंद्र यांना मास्तरांच्या गाण्याचं संगीताचं फार अप्रूप होतं. मास्तरांच्या एका रचनेतून आम्हाला 10 रचनांची बीजे मिळतात असं ते आवर्जून सांगत असत, असं बुवा मला नेहमी सांगायचे. मास्तरांच्या कन्या वीणा चिटको म्हणतात की प्रसिद्ध संगीतकार भूपेन हजारिका, नौशादजी, ओपी नय्यर या सर्वांना मास्तरांच्या संगीतानं प्रभावित केलेलं होतं. मास्तरांच्या जन्मशताब्दीला संगीतकार नौशाद आवर्जून उपस्थित होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, मास्टरजींची चित्रपट गीतं देशभर गाजली. ही गीतं जिथे जिथे गेली तिथे प्रभातचे नाव गेले. हा संगीतकार दिसतो तरी कसा, हे पाहण्यासाठी मी लखनौहून पुण्याला गेलो. त्यांच्या संगीताने प्रभावित झालो. त्यांचं बोट धरून मी संगीत क्षेत्रात चाललो. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सुद्धा मास्तरांची गाणी गायली आहेत. तिच्या कवच चित्रपटात एक युगल गीत आहे. गायक सुधीर फडके आणि लता दीदी यांचा एकमेव डुएट. ऐकूया. खूपच छान.
काळात होते. तिथे गायक नट आणि संगीत दिग्दर्शक या नात्यांनी त्यांनी बहुमोल कामगिरी बजावली. शारदा, सौभद्र, एकच प्याला, विद्याहरण, स्वयंवर, द्रौपदी, आशा निराशा इत्यादी नाटकातल्या त्यांच्या पदांच्या चाली खूप गाजल्या. त्यांचे गुरुवर्य भास्कर बुवांच्याकडे झालेल्या शिक्षणाची बैठक त्याला होती. परंतु पुढे चित्रपट आणि त्यानंतर नाट्यनिकेतनमध्ये मोगर आंगणेकरांच्या नाटकांना त्यांनी दिलेलं जे संगीत होतं ते अतिशय नाविन्यपूर्ण असं होतं आणि त्याची पण दखल घ्यायला पाहिजे असं ते होतं. त्या काळाप्रमाणे स्वतःला बदलत संगीताला नवतेची झालर लावणं आणि ते करताना सांगीतिक मूल्यांचा स्तर न सोडणं हे अतिशय विलक्षण आहे. कोणे एकेकाळी, एक होता म्हातारा, कुलवधू यासारख्या नवीन नाटकांना लोकांच्या मनाचा कल ओळखून त्यांनी भावमधुर संगीत दिलं. हे संगीत त्यातला भाव, गेयता आणि सुमधुरता यामुळे फार गाजलं. लेखक मोगर आंगणेकर, संगीतकार मास्तर कृष्णराव आणि गायिका ज्योत्स्ना भोळे या त्रयीने चित्रपटांच्या विलक्षण प्रभावातही संगीत नाटकाचं संतुलन काळाची पावलं ओळखून राखलं यात शंकाच नाही. आज आपण मास्तरांची कोणे एकेकाळी या नाटकातली एक सुंदर चाल ऐकूया सानिका फडके हिच्याकडून.
तबल्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. सकाळी संगीत कुलवधूचा प्रयोग, शुभारंभाचा प्रयोग ऑपेरा हाऊसला झाला आणि त्याच दिवशी दुपारी परळच्या दामोदर हॉलमध्ये या नाटकाचा दुसरा प्रयोग झाला. मोगर आंगणेकरांनी लिहिलेल्या एका वेगळं सामाजिक कथानक असलेल्या नाटकाचा संगीत रंगभूमीवर जन्म झाला. बोला अमृत बोलाच्या अमृतस्वरांनी रंगदेवता प्रसन्न झाली. रसिकांनी ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेल्या या नाटकातल्या प्रत्येक पदाला वन्समोर देऊन पसंतीची पावती दिली. या नाटकाच्या नवतेचा स्पर्श असलेल्या अभिजात संगीताने मराठी संगीत रंगभूमीला आलेली मरगळ झटकून टाकली. त्यामुळे या नाटकाचं संगीत म्हणजे मराठी संगीत रंगभूमीवरील नवयुगाची नांदीच ठरली. शास्त्रीय संगीतावर आधारित परंतु बदललेल्या काळाची पावलं ओळखून मास्तरांनी नाट्यपदांना कालानुरूप चाली दिल्या. त्या अतिशय थोड्या काळात दिल्या, हे महत्वाचं. भावगीत वर्णाच्या आकर्षक चाली हे कुलवधूच्या संगीतातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं. या नवीन वळणाच्या दर्जेदार नाटकात पहिलं युगल नाट्यगीतही संगीतबद्ध झालं होतं. पुन्हा संगीत रंगभूमीला सोनियाचे दिवस आले आणि क्षण आला भाग्याचा. वेदांमधील ऋचांचे स्पष्ट व सुस्वर सादरीकरण केले, तेव्हा फुलंब्रीकर अशा नावाने पेशव्यांनी त्यांचा गौरव केला. पुढे तेच नाव रूढ झाले. कृष्णरावांचा जन्म आळंदी येथे आजोळी झाला. कृष्णराव 6-7 वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब पुण्यात वास्तव्यासाठी आले. गाण्याच्या ओढीमुळे त्यांना शालेय शिक्षणात रस वाटे ना, असं होतं मावशी त्यावेळी. हो होतं. त्यामुळे लहानपणी त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना नाट्यकला प्रवर्तक मंडळी या संगीत नाटक मंडळीमध्ये दाखल केले. हरिभाऊ आपट्यांच्या संत सखूबाई या नाटकात त्यांनी विठ्ठलाची भूमिका केली. ती लोकांना प्रचंड आवडली. 1911 पासून त्यांना गायनाचार्य भास्कर बुवा बखले यांचे पट्टशिष्यत्व लाभले. ते महाराष्ट्रात मास्तर कृष्णराव या नावाने प्रसिद्ध झाले. मास्तर कृष्णरावांची पहिली स्वतंत्र मैफिल वयाच्या 17व्या वर्षी जलंधरच्या संगीत महोत्सवात झाली. अगदी बरोबर. आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागं वळून पाहिलं नाही. एक बालनट, एक बालगायक, स्त्री भूमिका करणारी नायिका, संगीतकार, पार्श्वसंगीतकार, शास्त्रीय, सुगम, लोकसंगीत, ठुमरी, अभंग, गवळणी, नवराग निर्माते, दिलखुलास वक्ते, नकलाकार, विचारवंत, लेखक, प्रत्येक मनाशी धागा जोडणारे प्रतिभाशाली कलाकार, सर्वांनाच आपलेसे वाटणार. त्यांची सर्वच गाणी सुंदर आहेत.
पण लोकप्रियता आणि प्रतिभा यांचा उत्कर्ष असलेलं, मुळात लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत या कार्यक्रमात असायलाच हवं, नाही का ग? हो. कोणतं ते? धूत मधुवती. गाणारे कोण? जुई देशपांडे. ऐकूया तर. बसतील अशी गाणी लिहिणारे आणि त्यांना तितकीच अनुकूल चाल देणारे संगीतकार होते. मास्तरांच्या सांगीतिक व्यक्तिमत्वात एक वेगळाच भन्नाटपणा होता. आपण सगळेच जण अनेक चित्रपट बघतो, बघितलेही असतील, त्यात लहान मुलांची गाणीही असतात, नाही असं नाही. पण दोन मोठी माणसं बुद्धिबळ खेळतायत आणि त्यांची मुलं मुली आणि अगदी घरातली इतर मंडळी सुद्धा त्यांच्या खेळात व्यत्यय आणतायत. त्यांच्या खेळाचं, त्यांच्या स्वभावाचं वर्णन करता करता त्यांचा डावही उधळून लावत आहेत. अशी एक धमाल सिच्युएशन असलेलं हे खूप मजेशीर गाणं आहे. गायक आहेत तनयजी, भार्गवजी और हम सब. अगं मावशी सांगते मी. आणि इकडे आपला रोल बदलून गायिका बनके आली है किराजी. तर ऐकते हे आपलं सुनूया. अरे सॉरी मावशी, आपलं ऐकूया. ऐकूया.
यांनी माझ्या या निबंधाचे खूप कौतुक केले आणि मला म्हणाले तू लिहित जा. त्यांच्या या सांगण्यामुळे पुढे मी खूप लेखन केले सुद्धा. शांताराम काकूंना मास्तरांचे खूप कौतुक होते, आदर होता. ते त्यांना ओरिजिनल म्युझिक डायरेक्टर म्हणत असत. मास्तरांच्या कार्याचा यथार्थ गौरवही झाला. त्यांचे राग संग्रह माला नावाचे एकूण 7 खंड असून त्यात शास्त्रोक्त संगीतातल्या काही उत्तम चिजा त्यांनी स्वरलिपीसह समाविष्ट केलेल्या आहेत. ते आकाशवाणीच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. भारत गायन समाज पुणे या संस्थेचे अध्यक्ष होते. 1953 मध्ये चीनला गेलेल्या भारताच्या सांस्कृतिक मंडळाचं सदस्यत्वही त्यांना प्राप्त झालेलं होतं. शंकराचार्यांकडून संगीत कलानिधी ही पदवी, भारत सरकारकडून पद्मभूषण हा पुरस्कार, अखिल भारतीय संगीत नाटक अकादमीतर्फे फेलोशिप, बालगंधर्व, विष्णुदास भावे अशी सुवर्ण पदकं असे अनेक मान सन्मान त्यांना लाभले. प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर म्हणतात, मास्तरांचं श्रेय असं की त्यांनी चित्रपट संगीताला प्रथम स्वतंत्र अस्तित्व दिलं. कशाला उद्याची बात हे माणूस मधलं अत्यंत लोकप्रिय गीत आपल्या 5 ज्ञानेंद्रियांचं वर्णन 5 प्रादेशिक भाषांमधून आपल्याला या गाण्यात ऐकायला मिळतं. इतकंच नाही तर त्या भाषेला त्या प्रांतिक संगीतातून रंगवण्याची मास्तरांची कल्पकता आपल्याला पूर्णपणे आकर्षित करते. मास्तरांना त्या भाषेतल्या संगीताचा लहेजा चांगलाच माहिती होता, कारण त्या प्रांतात त्यांच्या अनेक मैफली झालेल्या होत्या. देशात सर्वत्रच ते जात असत, त्यांचं येणं जाणं होतं. या गीतातलं बंगाली जे कडवं आहे किंवा जो अंतरा आहे तो संगीतकार अनिल विश्वास यांनी लिहिलेला आहे. मास्तरांची त्यावरची स्वररचना त्यांना खूप आवडली. संगीतकार सचिनदेव बर्मन हे मास्तरांचे चाहते होते. ते मास्तरांचे चित्रपट पाहायला मुंबईहून पुण्याला आवर्जून येत असत. त्यांना कशाला उद्याची बात हे गीत फारच आवडलेलं होतं. इतकेच नाही तर जगविख्यात अभिनेता दिग्दर्शक चार्ली चॅप्लिन याने देखील माणूस चित्रपट आणि कशाला उद्याची बात या गाण्याची खूप प्रशंसा केली आहे. चित्रपट सृष्टीत बहुभाषिक गीताचा झालेला हा पहिला प्रयोग. आता आपण तेच भारतीय गीत ऐकूया विभाकडून. Bye.
काल भारत गायन समाजात याचा शुभारंभाचा प्रयोग झाला आणि आजचा हा दुसरा कार्यक्रम आहे. असे अनेक कार्यक्रम करण्याची आमची सगळ्यांची मनीषा आहे, कारण मास्तर कृष्णराव हा चिरस्मरणीय विषय आहे आणि अक्षरशः त्यांचं संगीत साहित्य अथांग आहे. त्यातनं किती मोती वेचावेत तितके थोडेच आहेत. त्यामुळे वेगळी वेगळी रचना करून हाच कार्यक्रम आपल्या समोर पुन्हा पुन्हा आणण्याची इच्छा आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही या कार्यक्रमाची रचना केली तेव्हा आम्ही सर्वजण आमच्या गुरूंना वंदन करून काल हा कार्यक्रम सुरू केला होता आणि आजही वंदन करतो. आमच्या सगळ्या कलाकारांच्या ओळखी तुम्हाला करून द्यायला पाहिजेत असं मला आवर्जून वाटतं. मी मुलांची नावं सांगणार आहे, परंतु त्याबरोबरच त्यांच्या गुरूंचीही नावं आपल्याला सांगते. गायक कलाकार श्रीरंग जोशी, याचं संगीताचं शिक्षण पंडित विजय कोपरकर यांच्याकडे सुरू आहे आणि विशेष संगीतिक मार्गदर्शक वर्षा भावे. सानिका दिनेश फडके ही गुरु मंगलाताई जोशी, अपर्णाताई गुरव आणि अनघा धायगुडे यांच्याकडे शिकते आहे. जुई दत्तराज देशपांडे ही तिची आई गुरु शुभदा देशपांडे माझ्याकडे म्हणजे वर्षा भावे आणि अपर्णा संत यांच्याकडे शिकते आहे. विभा केदार हरिश्चंद्रकर ही अगदी वयाच्या 4थ्या वर्षापासून म्हणायला पाहिजे माझ्याकडे गाणं शिकते आहे. प्रणय अमित माझेरकर याचं संगीताचं शिक्षण गुरु पंडित हेमंत पेंडसे आणि अभिषेक मारोटकर यांच्याकडे सुरू आहे. भार्गव माधव वैद्य याचं संगीताचं शिक्षण गुरु श्रुती वझे आणि गौरी पेंडसे यांच्याकडे सुरू आहे. आली का इवा तन्मय जोशी, इवा तन्मय दीप्ती जोशी. इवा खूप लहानपणापासून माझ्याकडे गाणं शिकते आहे आणि तिच्याकडे अभिनयाचा पण गुण आहे बरं का. आमची आजची निवेदिका आद्या प्रसन्न दामले ही गाणंही शिकते, माझ्याकडेच शिकते, परंतु अभिनयाचा, छान बोलण्याचा आणि नाटकं करण्याचा विशेष गुण त्यांच्याकडे आहे. अन्वी सुरुज पाटणकर खूपच छान संवादिनी वाजवती असती. तिचे गुरु आहेत मधुरा टापरे आणि तन्मय देवचिकी. सिद्धी श्रीकांत देशपांडे व्हायोलीन वादकांनी मुलगी आणि गुरु स्वप्ना दातार आणि श्री विभव खांडोळकर यांची ती शिष्य. इरा केदार परांजपे व्हायोलीन वाजवते आहे. तिचं गुरु रमा चोभे आणि पंडित रमाकांत परांजपे म्हणजे तिचे आजोबा यांच्याकडेच व्हायोलीनचं शिक्षण चालू आणि ती अंकिता देवळे दामले यांच्याकडे गाण्याचं शिक्षण घेते आहे. ऋषभ अमित गोडबोले हा कीबोर्डवर बसलेला दिसतोय आपल्याला. अतिशय प्रसन्न वदन असलेला हा मुलगा गुरु सौरभ गोडबोले यांच्याकडे कीबोर्डचं शिक्षण पियानोचं शिक्षण. अभय अमर ओक बासरी
अभय बासरी कोणाकडे शिकत असेल हे सांगायची गरज नाही, परंतु तो गाणंही शिकतो आणि गुरु ईश्वर घोरपडे यांच्याकडे त्याचं शिक्षण झालं. इकडे आदित्य भालचंद्र केळकर तबल्याच्या साथीला बसला. तो राजापूरचा मुळचा. त्याचे गुरु आहेत उत्तम करंबेळकर आणि सध्या तो पंडित रामदासजी पळसुले यांच्याकडे शिकतो. पलीकडे बसले वेदांग वीरेंद्र जोशी. त्याचे गुरु त्याचे वडीलच आहेत पहिले वीरेंद्र जोशी, परेश शेंबेकर आणि सध्या तो पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे शिक्षण आहे. आमच्याकडे एक छोटुकला तालवादक आहे, तुम्ही पाहिलंय त्याला. तो काहीही वाद्य हातात द्या एकदम लयकारी मस्त आहे त्याच्याकडे, छान वाजवतो. त्याचं नाव आहे मानस हेमंत कांबळे आणि त्याच्या म्हणजे तो फक्त तालवाद्य नाही वाजवत बरं का, तो व्हायोलिन पण शिकतोय. त्याच्या गुरु आहेत स्वप्ना दादा आणि विभव खांडवकर. आजच्या या कार्यक्रमासाठी झपूरझाने आम्हाला जे सहकार्य केले त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते. कारण इतकं उत्तम स्टेज मिळणं मुलांसाठी आणि इतकं अद्ययावत साऊंड मिळणं या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप महत्वाच्या वाटतात. त्यामुळे त्यांचे आभार. आणि मला असं वाटत होतं, मी मुंबईची आहे त्यामुळे मला असं वाटत होतं की झपूरझा हे पुण्यापासून खूप दूर आहे, इथे कोण गाणं ऐकायला येणार, पण तसं झालेलं नाही. तुडुंब भरलेला हॉल आहे, त्यामुळे मला खूप श्रोत्यांना आणि मनापासून त्यांचेही आभार मानावेसे वाटतात. माझ्या या संपूर्ण कार्यक्रम रचनेमध्ये मला मोलाची मदत झाली मास्तर कृष्णराव यांची नात प्रिया फुलंब्रीकर यांची. मी निवेदन लिहिण्यासाठी वाचन जरूर केलं, परंतु मास्तरांची वेबसाईट हा माझ्यासाठी अतिशय महत्वाचा लेखनाचा भाग. कारण महत्वाच्या गोष्टी म्हणजे किस्से जे असतात आणि मला माझ्या बरोबर काय आहे, लहान मुलांना गाणं शिकवायचं तर लहान मुलांच्या कलांनी घ्यायला लागतं. आणि मास्तर हा विषय दिसायला जरी सोपा असला, म्हणजे दिसायला काय त्यांची चित्रपट गीत आहेत किंवा त्यांची नाट्यगीत आहेत असं जरी आपल्याला वाटत असलं तरी तितकं ते सोपं नाहीये. ते दिसणारं म्हणजे आहा गोड छान सुंदर असं, पण गायला लागलं की बरोबर त्यातल्या मेखा कळतात आणि त्या मेखा मुलांना समजावून सांगणं, त्यांच्याकडनं त्या काढून घेणं हा माझ्या आवडीचा विषय आहे. परंतु तो अवघड पण इतकाच आहे. त्यामुळे ते जेव्हा करायचं असतं त्यावेळेला एक छान सांगड घालावी लागते की मीच इथे तुम्हाला जर ही गोष्ट सांगत राहिले असते तर हा जो काही परिणाम साधलाय तो साधला नसता. त्यामुळे हे जे किस्से आहेत, अजून एक पण त्यांच्या रासबेरी पाण्याचा जो एक किस्सा आहे मस्तपैकी, तो सुद्धा इतका छान आहे की त्यांना भास्कर बुवा म्हणायचं की छान गायलाच तर तुला रासबेरी सरबताची बाटली सवाई गंधर्व म्हणत असत. छोटे होते ना तेव्हा मला असं वाटलं भास्कर बुवांची कथा मी वाचली, नाट्यकला प्रवर्तक. अच्छा, हा, नाट्य मंडळी. तोही किस्सा आमच्याकडे आहे, परंतु आम्ही वेळेअभावी सगळंच घेतलेलं नाही. पण अशा खूप छान किस्स्यांनी त्या वेबसाईटवर बऱ्याच गोष्टी वाचायला मिळाल्या मला. आणि पुण्यात कालचा कार्यक्रम करत असताना नेहमीच म्हणजे मी पुण्यात जेव्हा जेव्हा मास्तरांच्यावर कार्यक्रम केले त्या वेळेला अतिशय तुडुंब गर्दीचाच अनुभव घेतलाय. आणि त्याचं कारण केवळ आणि केवळ मास्तरांबद्दलची पुणेकरांची प्रीती असं मला वाटतं. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो आहे. शेवटच्या गीतानंतर मी प्रियाला मंचावर येण्याची विनंती करेन आणि आज काही मान्यवर इथे आलेत तर त्यांच्याबद्दल आपण आवर्जून बोलूया असं मी म्हणेन. कोणत्याही कार्यक्रमाची सांगता भैरवीने झाली पाहिजे असा एक प्रथा आहे. गीत आम्ही गाणार आहोत. एक गीत मास्तरांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचं वर्णन करणारं, त्यांच्या संगीत दर्शनाचा झेंडा अटकेपार लावणारे शब्द, त्यांच्यातली ऊर्जा, त्यांच्यातली कलात्मकता,
त्यांच्यातलं कल्पना सामर्थ्य, गुणग्राहकता आणि सर्वांना एकत्र बांधण्यासाठी लागणारी दिलखुलास वृत्ती व्यक्त होईल अशा पुढे येणाऱ्या गीताच्या ओळी आहेत. दिव्य गुरुतत्व, अंतरंगातील अनंत गुणांच्या तेजस्वी शलाका, अनेकविध गीत प्रकारांच्या पणत्यांनी उजळलेली कलात्मक आरास, दिव्य कल्पनांच्या चंद्रज्योती आणि जगाच्या कानाकोपऱ्यात उजळणाऱ्या सशक्त प्रतिभेच्या स्वरमशाली. तुम्ही ओळखलं असेल गाणं कोणतं? लखलख चंदेरी. मावशी, तू आता जे काय बोललीस ते मला काही कळलेलं नाही, पण मास्तर बद्दल भारी बोललीस. त्या मशाली, पणत्या, दिवे आहेत तरी कुठे आपल्याकडे? अगं समजायचं कसं आपण? समजायचं का म्हणून? आपल्याकडे खूप दिवे आहेत. हे काय बसले एवढे दिवे? हो ना, त्यांचाच प्रकाश आहे ना. नाही म्हणजे तो तर आहेच मावशी, पण रसिकांकडेही आहेच की प्रकाश. त्यांनी आता थोडा सहभाग घेतला तर मजा येईल. त्यांचा कसला सहभाग आता? अगं मावशे, मी म्हणते ती मोबाईल फ्लॅशलाईट वेगळी. मोबाईलचा टॉर्च हलवणे म्हणजे आणि तो लयबद्ध हलवणे. एक आता तुझा जरा प्लीज मोबाईल दे का. मोबाईलचा असा टॉर्च सुरू करायचा आणि तो असा लयीत हलवायचा. त्यामुळे एक छान दृश्य आपल्या समोर उभं राहतं. गुरुवर्य मास्टर कृष्णराव यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा किती छान मॉडर्न पर्याय आहे ना हा. मग गुणांना सहभागी. यस यस. पाहिली ही कल्पकता, नवीन पिढीची कल्पकता. खरोखरच या नव्या पिढीतूनच, या कलाकारांमधनं, यांच्या प्रतिभेतून उद्याचे चंद्रतारे जन्म घेतील आणि खरोखरच होईल लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया. वा वा. खूपच छान, खूपच छान. नमस्कार. सर्वप्रथम मी कलांगणच्या संस्थापक, सुप्रसिद्ध गायिका, संगीतकार वर्षाताई भावे यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. कारण लहान मुलांना घडवणं हे इतकं खरं म्हणजे कठीण कार्य आहे आणि ते आपल्याला सोपं वाटतं ऐकताना, पण इतकं
कठीण कार्य ते सोपं वाटावं असं इतकं सुंदर ते करून घेतात की असा हा कार्यक्रम परत परत ऐकावा असं वाटतो. तर कृष्णवेळा तर मी बघितलाच होता सदाबहार, आणि त्याचीच अनुभूती या कृष्णार्पण मध्ये वर्षाताई भाव्यांनी दिली. तर मी सर्व बाल आणि युवा गायक आणि वादक कलावंतांचं पण देखील मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन करते. आणि प्रत्येकावर सुयश टिकते, कारण खरोखर यांचं भवितव्य उज्ज्वल आहे हे त्यांनी त्यांच्या कलेतून आपल्याला दाखवून दिलं आहे. तर त्यांचं मी एक छोटं म्हणजे कौतुक करणार आहे फुलंब्रीकर परिवारातर्फे. सगळ्यांचा परिचय. मार्शल निवृत्त, वय वर्ष 93. माझ्या बहिणीचे वडील आहेत. माझी बहिणी डॉक्टर वसुंधरा, तिचे वडील आणि आई अमेरिकेहून सध्या पुण्यात वास्तव्य आहे त्यांचं. आणि आई देखील आली आहे, मालती टकले. मनोहर टकले काकांनी बालपणी मास्तरांचं प्रत्यक्ष मैफिली ऐकल्यात, आणि त्यांचे काका बरोबर ना मास्तरांचे आर्डंट फॅन होते. तर मास्तरांची रेकॉर्ड प्रकाशित झाली की ते आणायचे, आणि तेव्हा त्यांनी खूप गाणी ऐकलीत मास्तरांची. त्यामुळे त्यांना नक्कीच पुन्हा प्रत्ययाचा आनंद मिळालाय. नंतर मनोज आहे माझा भाऊ. आज झपुर्जामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. तर या झपुर्जाचा लोगो त्याने केलाय. त्याने सगळं फायनान्स देखील झपुर्जाचं त्याने केलंय. आणि इथे प्रभातचं प्रदर्शन लागलेलं ते ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी जरूर बघावं. त्याचा तो क्युरेटर आहे. आणि त्या प्रदर्शनाचं लेखनाचं काम केलेली माझी बहीण मंजुश्री छत्रे, ती पण इथे उपस्थित आहे. तर आमचं सगळं कुटुंब इथे उपस्थित आहे. काय स्वरांनंतर शब्द जास्त नको. याचं सगळं श्रेय माझे मित्र अजित गाडगीळ यांना आहे, कारण त्यांना फार अप्रतिम सौंदर्य दृष्टी आहे आणि त्यांनी हा सगळा प्रकल्प उभा केलाय. प्रथम पासून मी याच्याशी निगडीत आहे, त्यामुळे मला त्यांनी किती कष्ट घेतलेत आणि किती बारकाईने सगळं केलंय मला माहितीये. आज मला वाटतं की झपुर्जाची फुलं ही आज मास्तरांच्या संगीत स्वरांनी भरून आलेली आहे. वा वा. अमरजी तो उपस्थित आहेतच. काल या मुलांनी म्हणजे शुभारंभाचा कार्यक्रम भारत ज्ञान समाजात झाला. मास्तर शेवटपर्यंत अध्यक्ष होते भारत ज्ञान समाजाचे, भास्कर बुवांची संस्था. तर कार्यक्रम नुसता हिट नाही झाला, सुपर हिट झाला. आजही झाला. काही लोकांना परत जावं लागलं, त्यामुळे वर्षाताईंना विनंती करते की हा कार्यक्रम परत करावा. आणि खूप काल देखील खूप सुंदर ऑडियन्स होता, आज देखील आहे. आज मुकेश जे नारंग आहे तिथे, मुकेश नारंग यांची ओळख म्हणजे मास्तरांचे चाहते होते लालाजी म्हणून कराचीचे. तर त्यांचे ते नातू आहेत. आणि मास्तर आणि बालगंधर्व ताराबाई शिरोडकर यांची ओरिजिनल रेकॉर्डिंग त्यांनी त्या काळात रेकॉर्डिंग मशीन आणलं होतं लालाजींनी, आणि त्यांनी केले. तर त्यांनी उपलब्ध करून दिलेत आपल्याकरता. समाजात जी फॅसिलिटी आहे, ऐकायचं असेल तर जरूर तिथे जाऊन आपण लाभ घ्यावा. आणि खास आज फुलंब्री फुल आमचं मूळ गाव, तिकडनं प्राध्यापक डॉक्टर गणेश कुलकर्णी आले. आज या कार्यक्रमात आहेत, तर त्याचे ते कोऑर्डिनेटर आहेत. कोऑर्डिनेटर पेक्षाही जास्त काम, भरपूर काम करतात ते. मला असं वाटतं की या मावशीचं कौतुक करूया.
म्हणजे 2008 साली सारेगमप लिटिल चॅम्प्स तुम्ही बघितलं असेल. आज ती सगळी त्यांची लग्न पण झाली आता. प्रथमेश, मुग्धा, त्या सगळ्यांना ट्रेन करणारी आमची वर्षा मावशी. त्याच्या आधीपासून तिची कारकीर्द आहे, प्रश्नच नाही. आणि काय माहिती याच्यातून पण एखादी मुग्धा, प्रथमेश आपल्याला पुढे उदयास नक्की येईल. आणि विशेष मला असं वाटतं की आत्ताच्या काळामध्ये तिथे 10 सेकंद एखादं रील नाही आवडलं तर आपण लगेच स्क्रोल करतो. त्या काळामध्ये मास्टर कृष्णरावांची गाणी 2 तास ही मुलं विदाऊट तुमचा मोबाईल व्यवस्थित एन्जॉय करतायत. 100 वर्ष जुनी गाणी येते. क्या बात, क्या बात. मला वाटतं की हे फार मोठं श्रेय आहे आणि हे काम कोणीतरी करायला पाहिजे. ते वर्षा मावशी करतेय, आपण सगळेच करतोय आणि ही मुलं एन्जॉय करतायत ती गाणी. खरंच म्हणजेच संगीताला कुठली भाषाही नाहीये आणि ते टाइमलेस आहे. तर मला असं वाटतं की आपण हे सगळ्यांना असंच प्रोत्साहन दिलं पाहिजे ह्या अशा प्रकल्पांना. थँक्यू वर्षा मावशी. बालगायक मिळत होते आणि त्याचेच वर्षाताईंसारखे गुरु या मुलांना लाभलेत. मार्गदर्शन करणारे मास्तरांना पण असेच गुरु लाभले वयाच्या 10व्या वर्षापासून आणि ते बोट धरत धरत पुढे पुढे जात राहिले. तर खरोखर आजचा कार्यक्रम म्हणजे खूप मोठा आनंद देणारा होता आणि मी परत एकदा मनपूर्वक धन्यवाद म्हणते. आमच्या या कार्यक्रमाचे गिफ्टिंग पार्टनर आहेत महास्पाइस प्रशांत शितूर. आहेत का ते इथे? प्रशांत दादा या ना पुढे प्लीज, दोघांनी या. आणि मला असं वाटतं अमर, तू काही तुम्ही मनोज दादा हो वरती आपण फोटो घेऊया मुलांच्या बरोबर. काही वरती नाही ताईचं तुम्ही नाही म्हणजे पटकन उभी राहा. नको नको.